नमस्कार. आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण हिरवी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही हिरवी चटणी कोथिंबीर आणि पुदिन्यापासून बनते, त्यामुळे खूपच हेल्दी आहे आणि खूप स्नॅक्सच्या रेसिपी बनवताना ही चटणी वापरली जाते. तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल ताजी पुदिन्याची पानं, ताजी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या, अर्धा लिंबू, अर्धा चमचा जिरे, 1 मोठा चमचा चण्याची डाळ आणि चवीपुरतं मीठ. कृती अगदी सोपी आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे आणि चण्याची डाळ घ्या. चण्याच्या डाळीमुळे चटणी छान घट्ट होण्यास मदत होईल. शेवटी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घ्या. चवीपुरतं मीठ टाका आणि हे मिश्रण वाटून घ्या. पहिल्यांदा वाटताना त्याच्यामध्ये पाणी टाकू नका. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाका. लिंबाच्या रसामुळे चटणीचा जो हिरवा रंग आहे तो टिकून राहण्यामध्ये मदत होईल. सगळे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून परत एकदा वाटून घ्या. शेवटी अगदी थोडं पाणी टाकून मिश्रण अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्या. कोथिंबीर आणि पुदिन्याची हिरवी चटणी अगदी 5 मिनिटात तयार झाली आहे. ही चटणी ढोकळा, कबाब, सँडविच, समोसा, चाट यासोबत सर्व करता येईल. तेव्हा नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक बटन क्लिक करायला विसरू नका. आणि अशा नवनवीन रेसिपींसाठी आपल्या मराठी किचनला सबस्क्राईब करा.